पवन सुत हनुमान स्वामी महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। गजानन महाराज की जय। ऐकणे माझ्या वचन वाळीत वंदे नयन कठीण बोलिला दारुण स्वदपन सांडणी। श्री गणेशाला वंदन, नाथ माऊलीच्या चरणी नतमस्तक, गजानन बाबाच्या पायाशी लोटांगण आणि ऐकणाऱ्या सर्व माता माऊल्या, सर्व या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी, पुरुष आहेत, वाचक आहेत, सूचक आहेत, त्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेचं अनुसंधान नाथ माऊली ऐकणाऱ्या श्रोते मंडळीला परिहार देतात। कथा कोण कोणाशी सांगतंय? प्रभू रामचंद्राला माझं म्हणजे सुग्रीव बोलतोय, माझं आणि वालीचं वैरत्व लागण्याचं कारण काय? तुम्ही सख्य बंधू आहेत आणि सख्या भावामध्ये तुमच्यात वैरत्व का लागलं? माझा सख्खा बंधू माझ्या बरोबर राज्याचा त्याग करून आलाय आणि तुम्ही दोघं सख्य बंधू आहेत आणि तुमचं भांडण का लागलं हे विचारलं। म्हणून त्या ठिकाणी राजा सुग्रीव सांगतोय, रामा आमचं वैरत्व लागण्याचं कारण ऐका म्हणले, ज्या वेळेस आम्ही राज्य पिता वारले ना, एका विचारानं राज्य करत होतो, एकामेकाच्या आज्ञेशिवाय पाण्याचा घोट पित नव्हतो, एका अंथरुणात सोडून दुसऱ्या अंथरुणावर दोघं जाऊन झोपत नव्हतो, एवढा एक जीव आमच्या भावाचा होता आणि वैरत्व आमचं लागण्याचं कारण रामाला सांगतात। रामा मयासुराचा मुलगा दुधुंबी आणि दुधुंबीचा मुलगा पहिलं काय होतं, आजा नातूच्या त्या ठिकाणी नावकरी होत होता आणि तशी वृत्ती या ठिकाणी मयासूर आहे। मयासूर पोटाला आला आणि दुधुंबीच्या मुलाचं नाव मै ठेवलं, मै म्हणजे मयासूरच ठेवलं आणि तो मयासूर आरोळी दिली, युद्धाला निघला आणि वाली युद्धाला गेला, पिळामध्ये शिरला। ही कथा सुंदर अशी महाराजांनी सांगितली, सर्वांनी श्रवण केली। पुढं बाहेर आला आणि माझं काय चुकलंय बंधूला विनंती केली, दादा माझं चुकलेलं नाही, हे आपण ऐकलं, ह्यांना बी कळलेलं आहे की राजा सुग्रीवाचं चुकलेलं नाही। ऋषीवर गेले, आपल्या नगरीवर संकट आलंय, वाणीचं काय व्हायचे ती होऊ द्या, आपली नगरी सर्व जाऊ पाहत आहे। चौकडून विद्याधरांनी येडा घातलाय, पहिलं किल्ल्याला येडा घालीत होते शिवाजी महाराजाच्या काळात, तसा वेडा किष्किंधा नगरीला घातलेला आहे। राजा या ठिकाणी थांबण्यापेक्षा ते संकट बाजूला कर, ऋषीवर याच्या विनंतीला मान दिला आणि मान देऊन ते संकट बाजूला सारलं आणि सारल्याच्या नंतर राज्य गादीवर बसवण्याचा निर्धार। वाली सुग्रीव त्या ठिकाणी म्हणला नाही की आता भाऊ गेलाय मला राज्यावर बसायचं नाही, बाकीच्यांनी सांगितलं बिगर राज्य हक्का या ठिकाणी चालवायचं कसं, त्याच्यामुळं राजेसाहेब तुम्ही काय करा, गादी प्रदान करा। गादीचा राज्याभिषेक केला आणि केल्याच्या नंतर लोभ कुणाला बी तयार होतो। राजा सुग्रीवाला कळलं नाही की आता आपलं कार्य या ठिकाणचं संकट दूर झालंय, आता भावानं सांगितलेलं काम करावा विसरला आणि राजाच्या लोभामध्ये गुरफटला। 6 महिने राज्य केलं, वालीनं कार्य केलं, परत आला आणि परत आल्याच्या नंतर हात जोडतो राजा सुग्रीव, बाबू दादा माझ्याकडून काय चुकलं नाही, माझा अपराध जो आहे तो क्षमा कर। मग हे बोलणं ऐकल्याबरोबर तोंड फिरवलं, भावानं राग सहन नाही झाला आणि तोंड फिरवलं आणि पुन्हा पुन्हा तो विनंती करतो, दादा माझा माफ कर, माझा या ठिकाणी काय कर, मला माफ कर, माफ कर, माझ्याकडून चुकलेलं नाही दादा। आणि असं म्हणल्याच्या नंतर राग वालीला आला आणि वालीला राग येऊन त्या ठिकाणी अतिशय छेडणा करण्याचं बोलणं वाली बोलू लागला, ऐका म्हणले, बघा वाली बोलू लागलेला आहे, सुग्रीवा अरे तू राजावर बसलास, माझा भाऊ नाही, भाऊ नाहीस, मला वैरीस, तू काय केलंस, काय वैरत्व केलंस हे माझ्या मुखातून काय सांगावं म्हणले, याच्यापेक्षा वैरत्व कोणतं करावा, काय वैरत्व सांगतो बोला। तू
म्हणतोस ना माझ्याकडून चूक झाली नाही. मी सांगितलं होतं मी परत येईपर्यंत कवर मी मयासूर मारल्याशिवाय नगरीला परत येणार नाही. ज्या वेळेस त्याचा घात करीन त्यावेळेस मी बाहेर येईल आणि तोपर्यंत थांब. 15 महिने थांबला पण वाट बघितली, परंतु दुसरं संकट आलं म्हणून राजा सुग्रीवनं जागा सोडणार नव्हता. परंतु सांगितलं तुझ्या मनामध्ये मोह निर्माण झाला, तुला राजाची अपेक्षा लागली आणि मला मध कोणण्यासाठी मोठाचे मोठा पर्वत दाराला लावलास आणि तिथून किष्किंधेला आलास. एवढं वैरत्व कुणी सांगलं नसतं, तू सांगलास आणि तू पुन्हा शरणागती येतोस. बोला. सुग्रीवा तुझे मनोगत, आसुरी माझा करवा घात. सोय भोगावे राज समस्त, बिळत दारथ. सुग्रीवा तू एकच विचार केलास, वाली आता भुयारामध्ये कोंडायचा आणि निरंतर आमर राहणारा राज्य करायचं, ह्याला मारावा आणि आपल्याला राज्य भेटावा, हा तुझा भाव झाला सुग्रीवा. आणि म्हणून तू भुयाराला काय केलंस, मोठा पर्वत लावलास. पुढे काय बोलला आणखी, बिळीर गावे माझ्या शुदारथ, ते तो सांडणी समस्त. तुम्ही धरिला राजभोगार्थ, स्वदत्व तुझ लागे. ए राजा सुग्रीवा, जर संकट आलं होतं आणि मी माघारी येत नाही हे तुला कळालंय आणि कळाल्याच्या नंतर भाऊ कुठे हे शोधायला आला असतास तर मी तुला सक्का भाऊ समजलं असतं आणि तुझी मया कळाली असती. हे सोडस वाली कुठं ह्याचा तपास नाही घेता भुयाराला त्या ठिकाणी दरवाजा बंद करणं, राजावर येणं, राजावर बसणं, राजकारभार चालवणं, वाली कुठं त्याचा काहीच विचार न करणं, ही काय तुझी रीत झाली काय, असं सुग्रीवाला वाली बोलला. सोय राजे भोगावे समस्त, म्या मारावे तुझ्या पोटांत. बिळ बुजले तदार्थ, कुठे व्यर्थ विनविसी. तू कपटी सुग्रीवा, हे फक्त नाटक करायला. तुझ्या मनात एकच विचार ठरला की वाली भाऊ मरावा त्याचं राज्य मला भेटावा, म्हणून तू बीळ बंद केलंस आणि जाऊन राजावर बसलास आणि इथं आता नाटक करायलास. नाटक, असं वाली बोलतो. म्यारगणी मिळवंत, दानव मारिले समस्त. सपत्र सैन्य करिता घात, रक्त विवर प्रवाहे. ए सुग्रीवा, ऐक म्हणले, मी दुर्धर योद्धा आहे, बलवान आहे, म्हणून मी भुयारामध्ये गेलो आणि त्या ठिकाणी असंख्य कोट्याने कोटी राक्षसाचा घात केला आणि त्यांच्या रक्ताचा पूर विवराच्या दोरा वाटून बाहेर आलेला आहे आणि एवढं कार्य मी केलंय असं त्या ठिकाणी वाली बोलत आहे. वारी करिता महामाई, अशुद्ध उतले विवारी. तो प्रवाही विलंदारी, दानव बाहेरी पै करिता. सांगितलं राजा सुग्रीवा, जे मी असुर मारले, राक्षस मारले आणि त्या राक्षसाच्या रक्ताचा पूर त्या बिळाच्या दोराला वाहत आलेला आहे. वाहत आलेला लाल भडकाचं रक्त होतं आणि रक्ताला फेस येतो. पाणी वाहत असलं तर पाण्याच्या खळखळाटानं फेस तयार होतो आणि तसा पांढरा सफेद असणारा फेस रक्तावर तयार झाला आणि तो द्वाराच्या दाराला आलेला राजा सुग्रीवा तो बघितलास पण माझा विचार केला नाहीस. पुढे बोला. वरदामया सोरसी, निरहरी निद्राकासी. युद्ध करिता 21 मासी, महावीरासी दयांत. सुग्रीवा एक म्हणले, मयासुराला 21 महिने जो निराहारी राहील, रात्र न दिवस युद्ध केल्याच्या नंतर त्याला मरण हे शिवाचं वरदान आहे आणि माझ्या गळ्यात विजयाची माळ कश्यपानं इंद्राला दिली, इंद्राची माझ्या गळ्यामध्ये आली, तिचं वरद असं सांगतो. एक म्हणले, निराहारी, जेवण नाही केलं, पाणी नाही पेलं तरी कंटाळा येत नाही आणि ती माझ्या विजयाच्या माळेची ख्याती आणि त्याच्यामुळे 21 महिने मी भुयारामध्ये युद्ध केलं आणि मयासुराचा वध केला असं सुग्रीवाला वाली बोलताय. मारोनिया मयासुरासी, आणि माझ्या बाहेरी अवयासी. मार्ग न दिसे कासाविसी,
राजा सुग्रीव ऐक म्हणले याच्या पुढे काय झालं. बळ 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 मी 21 महिन्याला मयासुराला मारलं. दुर्धर युद्ध झालं आणि त्या युद्धात मारल्याच्या नंतर बाहेर येऊ लागलो. बाहेर येत असताना तू दरवाजा बंद केलेला आहेस. मला त्या ठिकाणी दरवाजा कुणकडे कळना. बळच 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 मी कुठवर आलो आणि काय केलं बोला. बोता भवे वरत मार्गामध्ये नवे प्राप्त गुप्त दानव करीती घात नरात अति दाके. सुग्रीवा माझ्यावर किती संकट आलं. अरे दार बंद केल्याच्या नंतर प्रकाश कुठून पडणार, कुठून जायचं आणि कुठून यायचं कळना. अंधारात त्या भुयारातून बाहेर येत होतो. राक्षस लपून बसत होते. माझ्यावर घात करत होते, घाव हाणत होते आणि एवढं संकट माझ्यावर सुग्रीवा दार बंद केल्यामुळं झालंय पुढं. आणि काय झालं सांग. सगळा विचार केला मनासी सुग्रीवाये दरापासी आपण बोलावित त्यासी एवढी वेगेसी काढिलं. हे सुग्रीवा एक म्हणले. मग विचार केला काय माझा असणारा सक्का बंधू मी दाराला ठेवलाय. मग मी काय करावं, त्याला हाक मारावा आणि त्याला आवाज द्यावा. मग आवाजाच्या दिशेने येता येईल असा विचार केला. काय झालं पुढं. पुन्हा पुन्हा हाका देता प्रतिवचन नायकता दुःखावस्था मजत झाली. हे सुग्रीवा अरे ज्या वेळेस मी विचार मनात केला की माझा बंधू दाराला आहे, त्याला आवाज द्यावा आणि त्याच्या आवाजाच्या दिशेने जावा. सुग्रीवा 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 अरे कितीक वेळेस जरी मी हाक मारली तरी तिकडून मला आवाज आला नाही. आणि एवढं दुःख मला झालं रे सुग्रीवा असा वाली बोलतो. एकला घरी बैसला होता दानवी टाकणी केला घात गोकळी काळते नाटुपा पत्ता चळता चळता मारिला. ए सुग्रीवा तू ज्या वेळेस मी हाक मारतोय आणि बाहेरून बोलत नाहीस त्यावेळेस माझ्या काळजाला धक्का बसला रे सुग्रीवा. मला वाटलं की मी भुयाराच्या बाहेर याला दाराला ठेवलं होतं. कुणीतरी आला असं त्याच्यावर घाव केला असं आणि तो काही साधा सुद्धा नाही. पण काय सांगता येतंय मग त्यानं कुणी त्याचा कुणी दुसऱ्याने घात केला की काय असं दुःख मला बिळामध्ये वाटत होतं सुग्रीवा. सुग्रीवा मारिला तत्वता बंधुष्ण प्रमास्ता रडत पडत चढपडिता दुःख अवस्था. ए सुग्रीवा ऐक म्हणले माझी अवस्था काय झाली. माझा बारका भाऊ आहे आणि त्या भावाला दाराला मी ठेवलं आणि त्याच्यावर कुणी घाव घातला असेल. माझा भाऊ आता गेला, मला आता भाऊ राहिला नाही आणि मी रडू लागलो रे सुग्रीवा. आणि रडत पडत कुतत कणत पुढं कुठवर आलो. आम्हा दोघा सखा बंधू अनु मात्र नाही विरधू सुग्रीवा अंतरला बंधू दुःख सिंधू मज झाला. ए सुग्रीवा मला किती दुःख झालं. सिंधू म्हणजे सागर एवढं दुःख झालं बाबा. डोंगर कोसळला माझ्यावर. माझा सक्का बंधू असणारा सुग्रीव आहे. आम्हाला दुसरा भाऊ नाही, आम्ही दोघच आहे आणि तो माझ्यापासून अंतरलाय म्हणजे दूर गेलाय. आता भाऊ मला राहिला नाही आणि या गोष्टीचं दुःख मला डोंगरा एवढं झालं सुग्रीवा. केवता गेला शिरे सुग्रीवा तू तवा माझा निजाई सवा दैत्य मारुनी आलो ते देखा केवा बंधू गारवा विसरलासी. ए सुग्रीवा अरे माझ्या सख्या भावा आणि तू कुठं गेलास, मला सोडून गेलास. तुला कोणत्या दानवानं कोणत्या राक्षसानं तुझा घात केलाय. आता कुणाला आठव करू बाबा, कुणाला हाक मारू. तू मला सोडून गेलास असा मी विलाप करीत होतो सुग्रीवा. उलांगणी ममाज्ञासी सुग्रीवा नव्याचे लघु शंकेसी दानवी निर्दळली त्यासी उपसा बुक्सी. राजा सुग्रीवा मला तुझा विश्वास होता. विश्वास किती
लघवी जरी आली तरी माझा भाऊ मी सांगितलेलं काम सोडून या दाराच्या बाजूला जाणार नाही एवढा विश्वास मला होता. आणि त्या ठिकाणी कोणत्या दासुरानं येऊन माझ्या सुग्रीवाचा काटा काढला असल असं मला वाटत होतं. सुग्रीवा सुग्रीवा म्हणणारा युवराजा, जीव प्राण आत्मा माझा, दैत्य मारिले युधा समजा, कोणे काज मी मारिलो. बघा त्या ठिकाणी सांगतोय वाली म्हणतोय युवराज्य पद होत राजा सुग्रीवाकड आणि माझा युवराज असणारा वानर बंधू आहे आणि त्याच्यावर कुणी घाव घातलाय आणि माझा असणारा एवढा सुरवीर बंधू कोणत्या युवराक्षसानं त्याचा घात केला असल आणि मी कोणत्या कार्याला गेलो कोणत्या मयासुराला मारायला गेलो नसतो तर माझा भाऊ बाजूला गेला नसता मला सोडून गेला नसता हे दुःख माझ्या काळजाला सुग्रीवा होत होत असं त्या ठिकाणी वाली आक्रोश करून सांगतोय. जरी माझा सवे आला असता, तरी सुग्रीवा माझा वांजता, वीराद्वारी मेठे वित्ता, सोय बंधू गाता मायके. बघा वाली विचार करतोय मी माझ्या भावाचा घातकी. भाऊ म्हणत होता दादा मी तुझ्या बरोबर येतो आणि मी नेला नाही त्याला या दाराला ठेवलं आणि त्याचं पातक माझ्या माथ्यावर बसलंय. मी जर संघा नेला असता तर सुग्रीव माझ्यापासून दूर गेला नसता मेला नसता. हे पातक माझ्या हातून झालंय बरोबर नेला असता तर बरं झालं असतं. इथं ठेवलं आणि इथं ठेवल्यामुळे त्याचा घात झालाय असा वाली सुग्रीव राजाला बोलतोय. जा बाहेर केला घात, मज कोंडले वारांत, माझा करवया उदरणार्थ, येई दावत बंधुराया. बघा मला काय वाटलं सुग्रीवाला मारलंय आणि मला मारून टाकण्यासाठी बिलाला त्याच दैत्यानं येऊन पर्वत लावलाय असं मला सुग्रीवा वाटलं. आणि पुढे काय बोलले आम्हा तुम्ही वेगळे नव्ह, कधी मज काटविले कुंभद, मज ठावणी दारविंदी, मका युधी गालो. हे राजा सुग्रीवा ऐक तुझ्यामध्ये माझ्यामध्ये भेदभाव नाही किंवा वेगळे नाही एक रूपच होतो त्याच्यात शंकाच नाही. एक पाण्याचा घोट एकमेकाच्या आज्ञेशिवाय घेत नव्हतो एवढा विश्वास आपला होता. पण तुझा घात केलाय तुझा घात करून माझा घात कराय कोणतरी टपलंय असं माझ्या मनात विचार आलता. माझ्या लागला बहुत काळ, मज विनन गेशी जळफळ, त्याने तुझा वरून तरळ, प्राण तत्काळ सांडिला. हे राजा सुग्रीवा मला काय वाटलं मला यायला भरपूर दिवस लागले पाणी पिलेला नाही पोटामध्ये अन्न नाही फळ नाही काहीच न खाल्ल्यामुळं कासा वीज होऊन मेलास की काय असं मनात विचार आला. ऐसा सुग्रीव लागी विल्पत, अंधारे बाहुव्यारांत, दाटीला विहार दोरी पर्वत, देखील तितर विचिंद. हे सुग्रीवा पुन्हा धीर धरला धीर धरला पुढे थोडं थोडं सरकत आलो आणि माझ्या भावाचा घात केला असं चलत चलत शंका मनामध्ये येत होत्या. कोणी घात केला असं आता भाऊ मला राहिला नाही हे मनामध्ये विचार होते. थोडं थोडं चलत चलत पुढे आलो आणि आल्याच्या नंतर सूर्याचे किरण पत्राला थोडं छिद्र असल्याच्या नंतर घरामध्ये किरण येतात आणि तसं भुयाराच्या दारातून सांद होती त्या सांदीतून सूर्य किरण दिसले. काय झालं पुढं सुग्रीवाचे निजर दात, मज कोंडोनी मारावे वारांत, बिलदोरी घातला पर्वत, राजा समस्त भोगवा. हे राजा सुग्रीवा मला कळालं कवा आता कळालं इथं आल्याच्या नंतर माझ्या मनात विचार वेगळे होते परंतु ज्या वेळेस सूर्यप्रकाशाचे जे किरण दिसले त्या ठिकाणाहून मी किरणापर्यंत आलो. पर्वत आराला होता बाजूला ढकलला आणि तिथून किसकिनेमध्ये आलो तर राजावर बसलेला मी पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर कळालं की राजा सुग्रीवाचं काळ आहे सुग्रीवाचं काम आहे. त्यानंच पर्वत लावला वाली मारायचा आणि राज्य करायचं हे तुझ्या मनात आलेलं मला आता कळलंय बाबा. पर्वता सता बिलदारी, रवी देखला छिद्रद्वारी,
घ्याये पर्वत करुणी दारी बिळा बाहेर मी आलो. सुग्रीवा ऐक म्हणले, त्या छिद्राच्या दिशेने मी आलो आणि आल्याच्या नंतर मी तो पर्वत बाजूला ढकलून दिला आणि तिथून बाहेर निघलो आणि इथं आलोय आणि आल्याच्या नंतर तुला बघितलंय. सुग्रीव बैसला शेत त्याचा काय झाला वृत्तात आयसे जीवा मी विचारित तव विपरीत रे कैले. ए राजा सुग्रीवा, द्वाराच्या बाहेर आलो आणि बघितलं, ज्या ठिकाणी बसवलं होतं त्या ठिकाणी तू दिसला नाहीस. त्यावेळेस मी पुन्हा विचार आला की राजा सुग्रीवाचं काय झालं, कसं झालं, असा पुन्हा मी विचार आलता बाबा. सुग्रीव किष्किंधेचा राजा होनी भोगी माझा बाजा शत्रु तत्व जोडील जा वरी माझा एक. हा माझा वैरी एक आहे. माझ्या मनात वाटलं नव्हतं की मला मारावं आणि सुग्रीवानं राज्य करावा, असा विचार माझ्या मनात नव्हता. पण तू वैरी झालास, मला कोंडलास आणि येऊन या ठिकाणी राज्य करतोस हे माझ्या डोळ्याने मी आता बघतोय. सुग्रीव लागे मी तळमळीत सुग्रीव माझी करी घात आयशे केले पै विपरीत राजा भोगार्थ सुग्रीव. हे सुग्रीवा, ज्या बंधूसाठी वाली तळमळ करतोय, ज्याच्या काळजाला त्या ठिकाणी ठेका चुकतोय, इतकं प्रेम बंधूवर करतोय आणि तो बंधू वैरी होतोय, मला बाजूला सारतोय, राजावर येतोय आणि राज्याचा स्त्रीचा लोभ याच्या मनामध्ये तयार झालाय म्हणून या ठिकाणी येऊन राज्य करतोय. विवारी माझ्या सांडणी असुद्धी सांडुनी सहबुद्धी सुग्रीव बैसाला राजपादी दुष्ट दुर्बुद्धी. हे सुग्रीवा दुष्ट आहेस, दुर्बुद्धीचा आहेस. मला बिळामध्ये ठेवलास आणि तिकडं माझा विचार न करता राज्य हाकतोस. तुझ्यासारखा वैरी या त्रिजगतामध्ये माझा दुसरा नाही, असं वाली बोलतो. तारा सांगे वाळी पाशी बुडता किष्किंधेच्या राजाशी सुग्रीवरा केले प्रतापेशी सत्य तुम्हा पाशी सांग. ज्या वेळेस दोघांचा संवाद चालू आहे त्यावेळेस वालीची पत्नी असणारी तारा ऐकते राजा सुग्रीवाचा दोष नाही आणि सांगू लागली, पती राजा तुम्ही माझ्या धीरावर आक्षेप घेऊ नका, तो या ठिकाणी दोषी नाही. नगरीवर संकट आलं होतं आणि त्या संकटासाठी ऋषीवर यांनी जाऊन आणलेलं आहे आणि आणल्याच्या नंतर संकट बाजूला केलंय. पुढे काय म्हणते, मी गुंतले दोघे वीर मागे शून्य राजनगर ते राजे घेवाय सत्वर वेळले पूर विद्याधरी. ओ वाली पतिदेवा ऐका म्हणले. ताराबाई बोलतात, तारा सांगू लागलेली, पतिदेवा ऐका, तुम्ही दोघं जण भुयारामध्ये एक भुयारात शिरलोय, एक भुयाराच्या दाराला बसलोय आणि संकट आलं नगरीवर. कोणतं नगर सुन्नी होती, राजा त्या ठिकाणी राज्य गादी हाकायला राहिला नव्हता. हे दुष्टाने जाणलं, विद्याधराने वेढा घातला आणि वेढा घातला आणि संकट आल्याच्या नंतर पुढे काय झालं, काय म्हणते बोला. विदोनिया नगर नागर निवारोदले स्त्रिया कुमारा अंकात देखोनी समग्र ऋषीश्वर ब्रह्मचिंत. ओ पतिदेवा ऐका म्हणले, काय झालं, विद्याधर आले, चौकोनी वेढा घातला, बाया आणि पोरं सर्वात जास्त आरडा करणारे दोनच आहे आणि त्यांनी कलमा केला, आरडावरडा करू लागले. हे ऐकलं ऋषीनी आणि ऋषीनी कनवळ आला आणि ते राजा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी सुग्रीव द्वाराला बसला होता आणि त्या ठिकाणी गेलं आणि काय केलं, सेनापती वानरासने त्याशी सर्वता नाही ज्ञान पूर्वीचे चौघे प्रधान आले धावून तुम्हापाशी. ओ पतिदेवा ऐका, हे संकट पडल्याच्या नंतर वाढणार त्यांना ज्ञान नाही, कळलं काय करावं ते. मग ऋषीवर यांनी मार्ग धरला आणि त्यांच्या मागे 4 प्रधान त्यांच्या पाठलाग करीत करीत त्या ठिकाणी आले, असं तारा सांगत आहे. तुम्हा दोघा जणांवयार्थ विवर आले ऋषी समस्त तहवीर रुद्र देखले भावात सुग्रीव रडत देखील. पतिदेवा ऐका, काय झालं,
वानर त्या ठिकाणी प्रधान आहेत ते बिळाच्या द्वारे आले आणि बिळाच्या द्वारे आल्याच्या नंतर रक्ताचा पूर वाहत होता आणि तो वाहिलेला पूर राजा सुग्रीवानं बघितला आणि बघून तो त्या ठिकाणी रडत होता आणि रडायला बघितल्यावर काय केलं हो? रुद्रनादे कोणी सापेना सुग्रीव स्वयं कासा घालून अवघस द्वारे बैसून सुद्धीला कोणी पतिदेव ऐका, राजा सुग्रीव या ठिकाणी काय झालं हे ज्यावेळेस गेले होते आणि गेले त्यावेळेस राजा सुग्रीवानं कंबर बांधलेली होती आणि कंबर बांधली, हाताचे बाहू त्या ठिकाणी ताईट झालेले होते. आता जाईल माझ्या भावाचा शोध लावीन, भावाला काय झालंय का काय असा विचार केला आणि पुढे काय झालं? सुग्रीव ऋषी साक्षी सांगत वाळी मारीला प्रवाही रक्त मी जातो त्याचे सुधारथ मंत्री समस्त पुरी राखा. बघा त्या ठिकाणी सांगितलं, राजा सुग्रीवाला सांगितलं, राजा ऐक, हे जे रक्त वाहतंय हे वालीचं रक्त आहे, हे ऋषीवर यांनी सांगितलं, जे प्रधान होते त्यांनी सांगितलं आणि हे झाल्यामुळं हे संकट आता झालेलं परत येणार नाही. मग जे नगरीवर संकट पडलंय त्याचा विचार करा असे प्रधान ऋषीवर बोलले. म्हणून काय झालं पुढे? आयुष्य परी सांगून या ऋषी समस्त सुग्रीव बळी प्रवेशता ऋषीश्वरी धरिली त्वरिता पूर्वंता वधारी. हे पतिदेव ऐका म्हणले, एवढं होऊन मी सुग्रीव राजा बिळामध्ये प्रवेश करत होता तेवढ्यामध्ये ऋषीवर गेले आणि गपकन त्याच्या दंडाला धरलं आणि सांगितलं, मध्ये न शिरता नगरीचं संकट बाजूला करा असं त्याने आग्रह धरला. आणि पुढे काय झालं? तुम्हाशी स्वदयाला मणी प्रधान गेले वनभुवनी शून्य दे कोणी राजधानी आले दावणी गंधर्व. गंधर्वांनी काय केलं? प्रधान तुम्हाला शोधायला गेले, सुग्रीव बी गेलाय, वाली बी गेलाय, कसे परत येईना, सर्व प्रदेशामध्ये फिरू लागले. कुठं आमचे राजे गेले असतील, कधी सापडतील याचा शोध करत गेले. प्रधान बी नाहीत आणि राजे बी नाहीत. मग गावामध्ये काय झालं? सुन्न सुन्न झालं. गंधर्वांनी वेढा टाकला आणि पुढं काय झालं? काय बोलती तारा? राजे गेले समग्र ऋषी सत्वर सांगवाले. बघा काय अवस्था झाली. संकट पाहिलं, चौकडून वेढा टाकलाय, बायाने मुलांनी बघितलं, मोठा आक्रोश मांडला, आरडाओरडा करू लागले आणि सांगू लागले की आता राज्य गेलं, सर्व गेलं, आपले राजे गेले, नगर बी राहत नाही, आपलं सगळं संपलं असा आक्रोश करू लागले. आणि तेवढे येऊन ऋषीला काय सांगितलं, पुढे काय झालं? ब्रह्मदत्त स्वराज्य आहे त्यादी रक्षी. बघा पतिदेव ऐका, पुढे ऋषीवर यांनी राजा सुग्रीवाला विनंती केली, राजा सुग्रीवा आता मेलेल्यासाठी रडून चालल का? चालणार नाही. मेलेलेच आहे आणि रडून रडून मेल्याच्या नंतर बाकीचा संसार कोणी हाकायचा आपल्याला म्हणतात. तसं सांगितलं ऋषीवरांनी, सुग्रीवा आता मेलेल्यासाठी रडून उपयोग नाही, राहिले त्याच्यासाठी काळजी करा असं विनंती केली. आणि पुढं राजा सुग्रीवाला आग्रह धरून पुढं कुटवर आणलं सांगा. स्वराज्य राखोनी अवस्था मग निघाले वाली शुद्ध रथ त्वरी बिलंदारी घाली पर्वत ऋषी सांगत. तारा सांगती वालीला, वाली ओ पतिदेव ऐका. मग
मग या ऋषीने आग्रह धरला आणि त्यांच्या आग्रहाला मान देऊन राजा सुग्रीवानं दुसरा कोणी जाऊन पुण्यामध्ये शिरल म्हणून पर्वतद्वाराला लावलाय. ऋषीने सांगितलं सुग्रीवा हे संकट बाजूला करायचं आणि वालीला शोधाया सर्वांनी बिळात पुन्हा शिरायचं असा शब्द ऋषीवर याने दिला आणि तो ऐकला सुग्रीवानं आणि द्वार बंद केलं आणि पुढे कुठपर्यंत आले काय झालं. युद्ध करिता विद्याधारी घरद्वारे येतलं वैरी संकट पडेल दोही परी घालविली द्वारी पर्वत. सांगितलं राजा सुग्रीवाच्या मनात विचार आला माझा बंधू भुयारामध्ये शिरलेला आहे त्या ठिकाणी संकट चालू आहे मग दुसरे येतील आणि शिरतेन दोन संकट तयार होते म्हणून पर्वत त्या द्वाराला लावलाय. पतिदेव ऐका त्यांचा विश्वास नाही आला तरी मी सांगते ऐका अशी तारा बोलते. ऋषीची आज्ञा ती समर्थ सुग्रीव मनोनिया निश्चित घालून बिलद्वारी पर्वत आला युद्धार्थ महावीर. पतिदेव ऐका महावीर असणारा सुग्रीव आहे त्यानं ऋषीचे शब्द ऐकले संकट आलेलं कळालं म्हणून द्वाराला पर्वत लावला आणि गंधर्वा बरोबर युद्ध करायला किष्किंधा नगरीला आले. पतिदेवा विश्वास धरा विश्वास धरा. सुग्रीव वीर धीरा सुंदर विमंडनिया विद्याधर विजय झाला एकांगवीर जे जयकार ऋषी करीती. पतिदेव ऐका एवढा गंधर्वाने वेढा टाकला होता सर्व त्या ठिकाणी चौकळून होते एकला एक वीर अंगद होता आणि त्या एकल्या एक वीरानं त्याच्यावर विजय प्राप्त केला आणि या ठिकाणी राहिलेले सर्व वानर सैन्य जे होतं त्यांनी मोठा जय जयकार केला. पतिदेवा सांगते त्याच्यावर विश्वास ठेवा अशी तारा बोलत आहे. शून्य स्वन राजधानी विचारणी ऋष प्रधानी सुग्रीव वाते रहोनी अभिषेचोनी बसविला. ओ पतिदेवा पुन्हा काय झालं संकट आलेलं दूर केलं आणि दूर केल्याच्या नंतर ऋषीवर्याने आणि प्रधानाने विचार केला नगरी सुन्नी सुनी राहण्यापेक्षा त्या ठिकाणी राज्यधर पाहिजे म्हणून त्यांनी राजा सुग्रीवाचा अभिषेक केलाय. आणि हे मी सांगते त्यांची बाजू म्हणून नाही जे खरी हकीकत झाली ती सांगते विश्वास धरा. स्वय सुग्रीव राजन घेता बलात्कारे बैसविली माता याश कोपे नको आमता शम सर्वता. काय सांगू राहिलेली पतिदेव ऐका राजा सुग्रीव गादीवर बसत नव्हता बलात्कार म्हणजे नेटानं धरून टेकलाय पळच गादीवर बसवलाय आणि त्या सुग्रीवावर आता रोज त्या ठिकाणी रोष गाऊ नका राग आणू नका तो त्याच्या मनानं बसवलेला नाही या ठिकाणच्या ऋषीने आणि प्रधानाने बसवलाय आणि तो नेटानं बसवलाय. ऐकून तारेचे वचन वाडी घोडे कोपयमान यांचे तुझन कळविंदान वरी संपूर्ण हा माझा. बघा पत्नीचं बोलणं ऐकलंय आणि ऐकल्याच्या नंतर राग अनावर झालाय. ए तारा तुला यांचा विचार नाही करायचा तू याच्यामध्ये तोंड घालू नकोस यांनी कप्तानच केलाय तू मध्ये बोलू नकोस यांच्या बाजूने बोलू नकोस असं वाली त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. विवंडनीय वैरसी राजे बसविले आपणासी माझा आठवू कनवेयासी पूर्ण देशी. ए तारा तू म्हणतेस ना याचा राग धरायचा नाही हा राज लोभी नाही हे तू बोलतेस ना मग ज्या वेळेस हे ऋषीवरी या ठिकाणी गंधर्व होते गंधर्वाला मारलं त्याच्यावर विजय प्राप्त केला मग त्या टायमाला ह्या राजा सुग्रीवाला माझा आठव का नाही झाला ह्याचं उत्तर दे. माझा सांडुनिया ब्रह्मर्ष सुखे राजी करीश मानस माझ्या मरणी यश हर्ष हर्ष म्हणून विश्वास. ए तारा एक म्हणजे हे राजा सुग्रीवाची वृत्ती कशी यानं
गंधर्व मारले, राजावर बसला. एक नाही, दोन नाही, तीन नाही, 6 महिने सुखामध्ये राज्य या सुग्रीवानं केलंय. तोपर्यंत माझी आठव झाली नाही. आणि हा राज लोभी नाही. कशावरून? मला मारायचं आणि राज्य करायचं हा याच्या मनात निर्धार झालाय. आणि तू या ठिकाणी बाजू धरून बोलू नको असा वाली पत्नी ताराला बोलतो. राजा राखण्या वाजता आगळीचा पर्वत जरी काढिता तरी मानतो तारा याच्या पुढे जाऊन सांगतो, वाली म्हणतोय राजावर बसू दे. तुम्ही म्हणतात ना की हा जबरदस्तीनं बसवलाय, मान्य. 6 महिने राज्य केलंय, करू दे. पण राज्य करत असताना येऊन दाराचा पर्वत जर काढला असता तर माझ्या मनात शंका आली नसती असं वाली तारा राणीला बोलत आहे. आयशा बोलून संक्रता करिता सुग्रीवाचा घाता तारेने दावणी धरली आता सुबंधू गाता. राग आलेला वालीला. वाली म्हणला तू ह्याची बाजू अजिबात मांडू नकोस. ह्यो कसा आहे? 1 नाही, 2 नाही, 3 अपराध मला कळायला लागले. तिथून आलाय, गंधर्व हटवले, पुन्हा राजावर बसलाय, दाराला त्या ठिकाणी पर्वत लावलाय. आता याला सुट्टी नाही. आताच्या आता याचा घात करतो. रागानं उठला आणि धावू लागला. तेवढ्यामध्ये पत्नीनं हात वालीचा धरला. पती राजा, तुम्ही ह्या बंधूचा घात करण्याचं पातळ डोक्यावर घेऊ नका.